विश्वासाची 26 वर्ष लाखो सुखी दाम्पत्य डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया दिल्ली संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर 5 तास ठिय्या दिल्यानंतर पोलिसांकडून अखेर राहुल गांधींची मागणी मान्य। राजस्थानच्या जयपूरमध्ये सीजेपीच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण, रामपुरातील ग्रामस्थांकडून सीजेपी प्रवक्ते आशुतोष रंका यांना मारहाण, तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्याचा प्रकार। 48 तासांच्या आत भाजपच्या गुंडांना अटक न झाल्यास जयपूरला जाणार, आशुतोष रंका यांच्यावरच्या हल्ल्यानंतर अभिजित दिपके आक्रमक, जयपूरमधील शाळा व्यवस्थित न झाल्यास जंतर मंतर सारखं आंदोलन करण्याचाही दिपकेंचा इशारा। राहुल गांधींच्या स्वागतासाठी पुण्यामध्ये रोहित पवारांचे बॅनर, राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांपासून रोहित पवार दूर राहत असल्याची चर्चा। पुण्यामध्ये भाजप आणि दादांच्या राष्ट्रवादीमधला वाद गेला, राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास टेंगरेंचा देखील विकास निधी शून्यावर, चंद्रकांत पाटलांच्या कामाचं ऑडिट करण्याचा अमोल बालवाडकर आणि टिंगरेंचा प्रस्ताव। निधीच्या वादावरून पुणे पालिकेमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा ठिय्या, संविधानाची प्रत हाती घेऊन नगरसेवकांच्या जोरदार घोषणा, राजकीय सूडबुद्धीनं अन्याय केल्याचा आरोप। भाजपकडून राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांची सुनेत्रा पवारांकडे तक्रार, बालवडकरांची वर्तवणूक अहंकारी, भाजपकडून नाराजी व्यक्त, तर सुनेत्रा पवारांना पत्र लिहिण्याचा भाजपला नैतिक अधिकार नाही, बालवडकरांची टीका। राज्यात ड्रग्ज येतात कुठून हे पोलिसांना माहिती नसेल का, पोलिसांना 24 तासांची सूट द्या, ड्रग्ज फ्री महाराष्ट्र मिळेल, मनसेच्या अमित ठाकरेंचं वक्तव्य। श्वेता तिवारीला राज ठाकरेंचे समर्थक म्हणवणाऱ्यांकडून शिवीगाळ, मराठी माणूस असण्याचा काही अर्थ उरलाय का, ट्रोलिंगमुळे संतापलेल्या श्वेता तिवारीचा राज ठाकरेंना सवाल। पुण्यामध्ये निकृष्ट आहाराची तक्रार करणाऱ्या अंगणवाडी सेविकेचं निलंबन अखेर मागे, TV9 मराठीच्या बातमीनंतर प्रशासनाकडून दखल, जेडपी अधिकाऱ्यांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केला होता। सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात महाविकास आघाडी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयावर जयंत पाटील, राजू शेट्टी, सतेज पाटलांचा मोर्चा, सरकारने स्वतःसाठी शक्तीपीठाचा घाट घातला, शक्तीपीठ रद्द झालाच पाहिजे, महाविकास आघाडी आक्रमक। विलासगुले हत्या प्रकरणी बीडमध्ये विराट मोर्चा, बजरंग सोनावणेच्या मुलांवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी, सोनावणेंच्या मुलाचा हत्येशी संबंध असल्याचा आरोप। बीडमध्ये घुले कुटुंबाने गुणरत्न सदावर्तेंच्या हस्ते तात्पुरतं उपोषण सोडलं, 8 दिवसात कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या 3 मागण्यांवर प्रशासन सकारात्मक, कामगार नेते शशांक राव यांचं उपोषण मागे, सरकारच्या आश्वासनानंतर 4थ्या दिवशी उपोषण स्थगित। डोंगरावरून उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, छत्रपती संभाजीनगरच्या तिसगाव भागातील घटना, मुलाच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट, पोलिसांकडून शोध सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये राजरोसपणे सुट्या खाद्यतेलाची विक्री सुरू, जनामोंढा परिसरात एफडीएच्या निर्बंधांना हरताळ, 170 रुपये किलो दराने सुट्या तेलाची विक्री सुरू, एफडीएच्या कारवाईकडे लक्ष। नाशिकमध्ये रस्त्याला 10 फूट मोठं भगदाड, खडी वाहतूक करणारा डंपर अडकला, आनंदवल्ली नवशा गणपती रोडवरील प्रकार, रस्ते कामावर सवाल उपस्थित। नागपूरच्या डागा रुग्णालयामधून नवजात बाळाची चोरी, महिलेनं रुग्णालयामधून 1 दिवसाचं बाळ चोरलं, बाळाला कापडामध्ये गुंडाळून महिलेनं पळ काढल्याचं समोर, पोलिसांकडून शोध सुरू। नागपुरात लव्ह ट्रँगलमधून कुख्यात गुन्हेगाराची हत्या, चाकू आणि कुऱ्हाडीनं वार करणाऱ्या 2 आरोपींना अटक, पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू। मराठी न येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाईचा बडगा, ठाणे स्थानक परिसरात आरटीओची रिक्षा चालकांवर कारवाई, राज्यामध्ये 1268 रिक्षा चालकांना नोटीस, दरम्यान 1 सप्टेंबरपासून रिक्षा आणि टॅक्सीमध्ये 2 रुपयांची भाडेवाढ होणार। विदर्भासह राज्यामध्ये 15 दिवसापासून पाऊस गायब, पुढील 4 आठवडे राज्यामध्ये पावसाचं प्रमाण घटणार, धरणांची देखील परिस्थिती चिंताजनक, अल निनोच्या प्रभावामुळे शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता। राज्यामधील 22 धरणं अद्याप कोरडी, धरणांमधील एकूण पाणीसाठा 80%वर, मात्र विभागनिहाय पाणीसाठ्यामध्ये तफावत, मराठवाड्यावर पाणी टंचाईचं सावट। विश्वासाची 26 वर्ष लाखो सुखी दाम्पत्य डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी।